आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. MCIM ही एक आमच्या ISM म्हणजे ज्याच्यामध्ये BMS, BUMS असे 1,23,000 प्रॅक्टिशनर्स आहेत. याखेरीज जी आम्ही आहेत, पण ती संख्या नगण्य आहे. यांच्या प्रॅक्टिसचं रेग्युलरेशन करण्यासाठी आहे. ती माल प्रॅक्टिस होऊ नये, आमचं एक रजिस्टर्ड मेंटेन्ड असावं. ती संस्था जेव्हापासून हे कोर्सेस अस्तित्वात आले तेव्हापासून अस्तित्वात आलेली आहे आणि ही स्टॅच्युटरी बॉडी आहे. ही कायद्याने निर्माण झालेली बॉडी आहे. इतके दिवस आम्ही रजिस्ट्रेशन करत होतो आणि ते आमचं आयुष्यभर चालत होतं, आमच्या आधीच चालत. एक 5-7 वर्षापूर्वी किंवा 10-15 वर्षापूर्वी आम्ही ठरवलं की त्याचं दर 5 वर्षांनी रिन्युअल झालं पाहिजे. आम्ही पण म्हटलं रिन्युअल झालं पाहिजे, आम्ही रिन्युअल करून घेत होतो. त्याच्या आधी काहीतरी जुजबी फी होती 300-200 रुपये, ती त्यांनी 2,000 केली. त्याच्याबद्दलही आमची तक्रार नव्हती. आता फी मधून किती पैसे मिळतात बघा, फक्त 2,000 रुपये घेतले, आता ते 3,000 करतात असं ऐकलं तरी 1,23,000 गुणिले 2 एवढे पैसे त्यांना मिळतात. सांगायचा मतलब असा की यांच्याकडे ऍडिक्वेट फंड्स उपलब्ध आहेत त्यांचं कामकाज चालवायसाठी. याच्या आधी काही न घेता पण चालत होतं. त्यानंतर WHO ने असं सांगितलं की प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिक हा नव्या ज्ञानाने परिपूर्ण असला पाहिजे. फार चांगली गोष्ट आहे. आधीही आमचे सेमिनार व्हायचे, आधी आमच्या कॉन्फरन्सेस व्हायच्या, आधी वेगवेगळ्या कंपन्या आम्हाला वेगवेगळी माहिती देण्यासाठी बोलवायचे. नॉलेज तर आपण अपडेट होतच, पण आता त्यांना ऑफिशियली अपडेट करायचं आमचं काही म्हणणं नाही. नॉलेज ऑफिशियली अपडेट करावं. मग त्यांनी ठरवलं की तुम्हाला कमीत कमी 50 क्रेडिट पॉइंट मिळवले पाहिजे. त्यालाही आमची काही हरकत नाही. तुम्हाला विशिष्ट कॉन्फरन्सेस अटेंड करून मिळवले पाहिजेत, त्यालाही आमची हरकत नाही. तुम्ही ठरवा किती क्रेडिट पॉइंट कुठल्या कॉन्फरन्सला द्यायचे. तशा काही कॉन्फरन्सेस पण झाल्या, कुणाला 10 क्रेडिट पॉइंट होते, कुणाला 5 क्रेडिट पॉइंट. पण ह्या MCIM ला एवढ्यानी समाधान नव्हतं. ज्यांना याच्यातून पैसा कमवायचा होता आणि भ्रष्टाचार करायचा, म्हणून या लोकांनी आयडिया अशी केली की जे 50 क्रेडिट पॉइंट तुम्हाला मिळवायचे त्यातले 20 तुम्ही ऑफलाईन मिळवा, म्हणजे आधी जसे आम्ही मिळवत होतो तसे. मिनिमम 30 पॉइंट तुम्हाला ऑनलाईन मिळवायला पाहिजे. हे ऑनलाईन पॉइंट तुम्हाला एका विशिष्ट प्लॅटफॉर्म कडूनच मिळवायला पाहिजे आणि तुम्हाला प्रत्येक लेक्चरसाठी विद्यमान दर आहे 600 रुपये भरायला पाहिजे. याच्या आधी त्यांनी कुठलंही टेंडर न काढता एका कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं. त्या कंपनीला सरळ 1100 रुपये प्रति लेक्चर साठी दर ठरवलं. तुम्ही विचार करा, 1 तासाचं ते काय असेल ते तयार करतील, ते 1,23,000 लोक बघतील आणि त्याला 1100 प्रमाणे पैसे त्या कंपनीला देतील. स्वतःच पैसे आधीच वाढवून ठेवले आणि मग कुणीतरी यांच्याच बोलले असेल हे फार जास्त आहे, ते एकदम एकाच ह्याच्यात 600 केले. आता जे 600 केले ते का केले याला काही क्लॅरिफिकेशन नाही. 1100 कशाच्या आधारावर ठरवले त्याला काही क्लॅरिफिकेशन नाही. मग मी असं म्हणतो की मग 50 का नाही ठरवायचे. याच्या पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाचा TMA केस मध्ये जो निर्णय आहे 2002 चा, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय असं सांगतं, कारण तेव्हा तर सरसकट लुटात होत्या ना या संस्था, कुठलं रेग्युलेशनच नव्हतं कुणावरती, की सरकारला या प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नफेखोरी होऊ नये, त्यांच्याकडून कॅपिटलेशन फी चार्ज केली जाऊ नये,
यासाठी नियंत्रण करण्याचा हक्क आहे. आता सरकारने एज्युकेशन संस्था लूटमार करू नयेत म्हणून नियंत्रण करायचे आणि ही सरकारी संस्था एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये सरसकट लूटमार करतीये. त्यांना आम्ही विचारलं की तुमच्याकडे 3 टेंडर आम्हाला दिली आहे खाली 3 टेंडर ते आम्हाला दाखवतात. ही 3 टेंडर आली कशी तुमच्याकडे? त्याला ते उत्तर देतात की आपल्या अर्जातील ऑनलाईन पीएमई टेंडर प्रक्रिया नोटीस या संबंधीची माहिती परिषदेकडे नाही. तुमच्या याच्यात कागद जोडलाय नसेल तर माझ्याकडनं घ्या. निवड प्रक्रिया कशी केली या प्रकारची माहिती परिषदेकडे उपलब्ध नाही. 1100 रुपये दर कसा ठरवला याची माहिती परिषदेकडे उपलब्ध नाही. तो 600 कुठल्या मीटिंग मध्ये गेला त्याची प्रतिवृत्त मागितलं ते त्यांच्याकडे त्याचे मिनिट्स नाही. याचाच अर्थ असा की यांनी पूर्णपणे मनमानीपणे एका विशिष्ट कंपनीचं उखळ पांढर करण्यासाठी ही टेंडर प्रक्रिया पार न करता त्या ठराविक कंपन्यांना किंवा एकाच कंपनीला हे टेंडर दिले. आता मी त्यांना असं विचारलं की तुमचा एकूण खर्च किती, तुम्हाला किती खर्च येतो आणि तुम्हाला किती पैसे मिळतात रजिस्ट्रेशनद्वारे. आम्ही जे पैसे देतो आता मी दिले, आता मी माझं रजिस्ट्रेशनचं रिन्युअल केलं, 15 मिनिटं लेट झाले, 15 महिने लेट केलं तर त्याचा 1500 रुपये दंड घेतला आणखी वरती आणि 2000 3,500 रुपये मी आता 1 महिन्यापूर्वी त्यांना दिले. आता मी ज्या ठिकाणी पैसे देतो त्या ठिकाणी ते पैसे कसे खर्च होतात हे समजायचा किंवा किती पैसे जमतात माझा पूर्ण अधिकार. हे मला उत्तर काय देतात, हे मला उत्तर असं देतात की जी माहिती देऊ बघा जी माहिती देऊन व्यापक समाज हित होणार नाही आणि ज्या माहितीचा विचारलेल्या माणसाची काही संबंध नाही ती माहिती तुम्हाला आम्ही या कलमाखाली नाकारतो. आणि य कलम दिलं, य त्या कलमाचं नाव होतं य. ते य मी शोधून काढलं काय आहे ते. त्याच्यामध्ये हे तर सगळं लिहिलं होतं. पुढे असं लिहिलं होतं की जी माहिती विधानसभा आणि लोकसभांना देता येते ती माहिती या अर्जाखाली कुठल्याही परिस्थितीत नाकारता येणार नाही. एकतर 1 महिन्याने उत्तर दिलं म्हणजे मी अपील करावं. मी अपील केले, आणखीन 45 दिवस काढायला मिळाले. हा जो य खाली जी मला माहिती नाकारली ही साधी माहिती, तो य असा आहे की जी माहिती प्रकट करणे व्यापक लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे अशी यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याची, राज्य जनमाहिती अधिकाऱ्याची किंवा अपील प्राधिकरणाची खात्री पटेल अशी ती खेरीज प्रकट करण्याचा कोणत्याही सार्वजनिक कामकाजाशी किंवा हितसंबंधांशी काहीही संबंध नाही किंवा जी व्यक्ती खाजगी बाबतीत आगंतुक हस्तक्षेप करेल अशी वैयक्तिक तपशिलासंबंधी माहिती खाली लिहिले. परंतु जी माहिती संसदेला किंवा राज्य विधानमंडळाला देण्यास नकार देता येणार नाही ती माहिती कोणत्याही व्यक्तीला द्यायला नकार देता येईल. याचा अर्थ असा की यांच्या अंगात जर कर नाही तर डर कशाला. जी माहिती आम्हाला हवी आहे म्हणजे तुमच्याकडे ऍडिक्वेट पैसे असून. आणखीन एक गंमत बघा, हा त्याने एक एमओयू केलाय 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपर. बाकी सगळं जाऊ द्या, ह्याच्यातून त्यांना काय पाहिजे एमओयू मधून. म्हणजे यांना हे सगळे धंदे पाहिजेत कशासाठी तर त्यांना केवळ पैसे कमवायचे. ज्याच्यामधून सुद्धा ते त्या कंपनीला सांगतात की तुम्ही आम्हाला तुमचं जे काय असेल द फर्म कॅन चार्ज अ रिलेव्हंट फीज. बघा रिलेव्हंट फीज आधी रिझनेबल शब्द वापरलाय वर्क ऑर्डर मध्ये. टू द RMPs फॉर each CP of which 10% shall be paid to MCI. आता हे तिथे मेडिकल प्रॅक्टिसचं रेग्युलरायझेशन करण्यासाठी आहे की याच्यातून पैसे कमावण्यासाठी. आणि हे पैसे कमावून ते काय करणार आहे किंवा काय करतायत हा खरा प्रश्न आहे. यातली संपूर्ण वस्तुस्थिती मी तुमच्या समोर ठेवली. आम्ही हे प्रकरण शेवटपर्यंत धसाच लावू हेही मी तुम्हाला सांगितलंय.
ज्या ज्या मार्गाने दाद मागणं शक्य होतं त्या मार्गाने कागदपत्रांच्या माध्यमातून आरटीआयच्या माध्यमातून दाद मागून झालेली आहे. चौथा स्तंभ जो लोकशाहीचा माझ्या समोर बसलाय, त्या चौथ्या स्तंभाने सुद्धा आपली जबाबदारी याच्यात उचलावी. आणि हे जे सरकारी पातळीवर जी नफेखोरी चालली, हा जो सरकार मान्य भ्रष्टाचार आहे, आणि एवढं सगळं करून सुद्धा सरकार या चोरांना जे पाठीशी घालतंय, त्याच्यासाठी जर तुमच्या माध्यमातून जर तुम्ही आवाज उठवला तर आम्हाला मदत होईल. तुमचा संभाव्य प्रश्न असेल की तुम्ही पुढे काय करणार. आतापर्यंतच्या अनुभवात म्हणजे जवळजवळ मी 42 वर्ष सार्वजनिक जीवनात आहे. आपलं बरंचसं आयुष्य लढण्या झगडण्यातच झालं आणि आम्ही कोणाकडून कसलंही काही अपेक्षा न ठेवता आम्ही लढतो. मी तुम्हाला एकच सांगतो, या सरकारवर ना निदर्शनांचा काही परिणाम होत ना मोर्चाचा काही परिणाम, पण कुठल्या ना कुठल्या मार्गाने आम्हाला पुढे जायला लागेल. मी माझ्या फॅमिली बरोबर आणि माझ्या मित्रपरिवाराबरोबर आमरण किंवा बेमुदत उपोषणाचा ऑप्शन मी एक्सप्लोअर करतोय. नाहीतर कोर्टात मिळेल तो न्याय गुण गप्प बसणं एवढंच आमच्या हातात आहे. हे अत्यंत निराशाजनक असं आहे की माझ्या आयुष्यामध्ये एखाद्या वर्तमानपत्रामध्ये जर काही छापून आलं तर त्याची दखल घेतली जायची आणि त्यांना जाब विचारला जायचा. आज प्रतिष्ठित वर्तमानपत्रामध्ये एडिटोरियल पेजवर यांचा लेख येऊन 2 महिने उलटून गेले तरी आज पण काहीही दखल करून घेतली जात नाही. हे मी आमचं अपयश समजतो, माझ्या पिढीचं अपयश समजतो. काय लिहिले, स्पेशल थँक्स. पहिले डॉक्टर रमण घुमराळेकर, ते आहेत आमचे डायरेक्टर आणि आता पदसिद्ध प्रशासक. बघा म्हणजे कशी मंडळी आहे. दुसऱ्या नंबरला आहे डॉक्टर दिलीप वांगे, ते आहेत तिकडचे रजिस्ट्रार. कोणाला आवाज असेल तर मी देईन हा कागद. आणि मग सगळे डीन वगैरे असे, म्हणजे कंपनी पण यांचीच. या सीएमई करायला पाहिजे नाहीतर रजिस्ट्रेशन होणार नाही तुमचं असा प्रचार करणारे एजंट पण यांचेच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे प्रचार करतात ना, त्या एमओयू प्रमाणे एमसीआयने यांचा प्रचार करायचा आहे की सीएमई द्यावी. त्याचं जे फार बारकाईने पत्र लिहितात त्या पत्रावर मात्र एमसीआयचा काही उल्लेख नसतो. ते असंच कुठून तरी आलेलं पत्र असतं. तेव्हा ही जी सगळी बदमाशी आहे, ही बदमाशी कुठेतरी थांबायला पाहिजे. आम्हाला लुटताय ते एकदा लूट थांबवा आणि हे रद्द करून टाका. अन्यथा जेवढा खर्च येतो ते खर्चाधारित घ्या. शिक्षण क्षेत्रामध्ये नफेखोरी चालणार नाही. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात वर्तन करा. तेव्हा आमची मागणी हीच आहे की हे बंद करा. आणि जे आता तर पुढची मागणी आहे की ज्यांनी जाणीवपूर्वक केलं आणि अजून ऐकत नाहीत त्यांच्यावरती कारवाई करा. 4 दिवसापूर्वी त्यांनी 19 तारखेला आम्हाला बोलावलं होतं दोघांनाच. मी त्यांना सांगितलेलं की सर्व स्टेक होल्डर्सना बोलवा. आम्हाला दोघांनाच बोलवलं. सांगितलं काय, म्हटलं हो, एक तर तुम्ही ही जे 50 पॉईंट जे क्रेडिट पॉईंट कंपल्सरी केले ती तरतूद सुद्धा एमएनपी ऍक्ट 1961 मध्ये नाहीये. हा नाहीये. म्हटलं लिहून द्या आम्हाला. नाहीये. त्यांनी लिहून दिलं आम्हाला की नाहीये. आणि म्हटलं आता असं लिहा की त्यामुळे हे सीएमई द्यावी की न द्यावी हे आम्ही ऑप्शनला सोडतो प्रॅक्टिशनरच्या. ते लिहून द्यायला तयार नाही. लिहून असं दिलं की आम्ही याचा फेरविचार करू. तर एक 3 महिने गेले ते फेरविचार करतायत. काय नाही बघा, त्या कंपनीचं नाव आहे इन्स्टिक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. तर मोर काहीतरी 20 लाखाचं आहे. 2 वर्ष वाटतं त्यांनी सबमिट पण नाही. हे मला दुसऱ्यांनी सांगितलं, मला ते काय नेट बीट सर्च करता येत नाही. आणि त्यांनी सांगितलं की हे त्याचे हे ऍडवायझर आहेत. तर मी म्हटलं जरा मला फोटो पाठवा. तर त्यात आमचे निघाले डायरेक्टर, त्यात आमचे रजिस्ट्रार, त्याच्यात आमचे डीन. आणि मी ते वर्तमानपत्रामध्ये लिहिल्यानंतर ते काढून घेतलं. ते तेवढंच काढून घेतलं. म्हणजे किती चोर आहेत ते लोक. आणि मला हेही माहिती की ज्या संघटना आहेत त्या संघटनेच्यात फारसं लक्ष घालणार नाही. आजपर्यंत जे जे काही चाललंय ते रुद्रा मानलाचा खेळ चाललाय. सर्वांचे याच्यामध्ये इथं संबंध आहेत.
आणि ते केवळ त्या 2 व्यक्ती, एक तर कौन्सिल मध्ये मेंबर्स नाही, 2च माणसं सगळ्या कौन्सिलचा कारभार बघतात. एक आमचे डिरेक्टर, ते त्याचे प्रशासक आहेत, आणि दुसरे रजिस्ट्रार. या 2 लोकांना मी बऱ्यापैकी ओळखतो. अशा प्रकारचा भ्रष्टाचार करायची हिंमत त्यांची होणार नाही. तेव्हा या भ्रष्टाचारामागे निश्चितपणे सरकारमधील कोणीतरी सामील आहे आणि म्हणूनच त्यांची हिंमत होते. आम्ही आरोप जाहीरपणे करतो. आणि मग मी म्हणतो की या भ्रष्टाचाराची असं कसं करू शकतात याची संपूर्ण चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. जो सरकार दावा करतंय की आम्ही भ्रष्टाचार विहीन शासन देतोय, तर तुमच्या लक्षात आणून दिलेला भ्रष्टाचार यांनी थांबवावा अशी मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. अन्यथा बेमुदत उपोषण किंवा कोर्टामध्ये या विरोधात दाद मागणं हे 2च पर्याय राहतात. खूप वाईट वाटतं की जशी एक मराठीत म्हण आहे, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तशी मध्यम वर्गाची धाव कोर्टापर्यंत. एकतर उपोषणाने झालं तर ठीक आहे, नाहीतर कोर्ट जो निर्णय देईल तो शेवटी आम्ही मान्य करू. पण ही बिलकुल बदमाशी आहे आणि हे बेशरम लोक आहेत. जाहीरपणे म्हणतो की हे लोक बेशरम आहेत. एवढे बेशरम लोक मी कुठेच पाहिले नव्हते. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.